थँक्यू. त्यातली राहत त्यातला रिलीफ देण्याची पद्धत आहे. पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही. त्यामुळे 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबाल थकबाकीची माफी हे 2 मोठे निर्णय एका वेळेला घेतले. असंही करता आलं असतं की एक निर्णय आता करू, एक निर्णय 1 वर्षाने करू, पण नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, मग ते वीज बिल थकबाकी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल, त्या ताणातून टेन्शनमधून त्याला मुक्त करण्याचा निर्णय झाला आणि तो पूर्णपणे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीने झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ होणार आहे. आणि सगळ्या जाचक अटी असं आहे की शेवटी निर्णय घोषित होताना काही अशा गोष्टी राहतात की ज्या निर्णय घोषित झाल्यानंतर संबंधित लोकांनी सूचना करत मग ती एका अर्थाने शुद्ध, सगळ्यांना उपयोगी पडणारी, कोणाला जाचक नसणारी, सगळे जाचक नियम काढणारी ती योजना होती. आता ती अशी पूर्ण झाली आणि त्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या योजनेमध्ये होईल. अशीच जी वीज बिल थकबाकी, एकतर 7.5 हॉर्स पॉवर पंपाची विजेची बिलं ही केव्हाच 2 वर्षापूर्वीच माफ केली, त्यातून वर्षाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.